नमस्ते मित्रांनो, पुन्हा आपल्या बॉबी डोके व्लॉग या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आहे मी भागडा या गावात. जव्हार तालुक्यातील भागडा हा गाव आहे. तर तब्बल 40 ते 45 वर्षांनी काहीतरी हा कार्यक्रम चालू. तर आज मी ऋषिकेश हा माझा मित्र आहे. बघा ऋषिकेश आहे. तर ह्यांनी मला एक शब्द सांगितला की आपल्या गावात असा असा कार्यक्रम होणार आहे. तर खूप वर्षांनंतर हा कार्यक्रम बघायला भेटेल. तर कसा कार्यक्रम आहे तो बघायला ये. आणि त्या निमित्ताने आपल्या जव्हार तालुक्यातील व इतर समाज आहे आपला, त्यांना त्यांना कसा कार्यक्रम असतो ते माहिती नसतं. तर ते थोडंफार व्हिडिओद्वारे आपण कळवू. तर ऋषी आपल्याला सांगेल. हा कसा आपला मखर देव असतो, म्हणजे जे आपली गावाची रक्षण करता असतात ना, एंट्री करतो आपण, तर मेन एंट्री पॉईंटला जे मखर असतात त्यांचा देव असतो. आणि आपल्या गावात जे आहे ते पूर्ण आमच्या गावात म्हणजे ती खूप जुनं होतं ते, तर ते नवीन घडवणी केली आणि ते पूर्ण खांब वगैरे सगळं ते नंतर तुम्हाला बाबी दाखवणार आहे पुढे आहे ते. आणि हे जे आहे हे आमच्या गावात आता पूर्ण किती 45 वर्ष काही 50 वर्ष झाली, ते वर्षांनी एवढे करतात. आता पूर्ण आम्ही जी आमच्यासारखी न्यू पिढी, न्यू जनरेशन, म्हणजे आम्ही खूप भाग्यवान आहेत की आम्हाला ते बघायला भेटते. त्याच्यामुळे मी बॉबीला पण सांगितलं की तू ये आणि बघ, म्हणजे आपल्या आदिवासी संस्कृतीमध्ये काय काय कार्यक्रम होते ते अजून काही आपल्या पोरांना माहिती नाही. मग ते जर हा जो आहे हा खूप वर्षांनी कार्यक्रम होतो गावात, एक आपली संस्कृतीमुळे. त्याच्यामुळे मग आज पूर्ण तुम्हाला बॉबी पण दाखवणार आहे काय काय होतं ते. आणि रात्री पण खूप काही बघण्यासारखं आहे अजून. तर ते शॉर्टमध्ये तुम्हाला मी सगळं दाखवणारच आहे. येत आहे. सर्व गावकरी, सर्व ग्रामस्थ मंडळ खूप उत्सुक आहेत या सणामध्ये भाग घेण्यासाठी. आणि सर्वांसाठी एक हा नवीन असा उपक्रम आहे. आम्ही खूप आनंदित आहोत. आणि हा मखर उत्सव आजचा हा पहिला दिवस आहे. सर्व महिला भगिनी, सर्व ग्रामस्थ मंडळी सर्वजण आपल्या गावातून गावगावामध्ये जाण्यासाठी तयार होत आहेत. सर्वजण लाईनीमध्ये आजचा दिवस, आजची रात्र पूर्णपणे ही गावदेवामध्ये काढणार आहे. मित्रांनो, भागडा गावचा इथं मकर आहेत. आज मी भागडा या गावात आलेलो आहे. आणि भागडा या गावात तुम्हाला तर दिसतच असेल कार्यक्रम काय आहे ते मला एवढं माहिती नाही आहे. मी फर्स्ट टाइम अटेम्प्ट करतोय. तर तुम्हाला आज माहिती भेटणार आहे कशा प्रकारे हा कार्यक्रम होता आणि काय आहे. तर दादांना विचारू, हा जो कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमाचा नेमका उद्देश काय आहे? हा कार्यक्रम जो आहे खूप वर्षानंतर आमच्या गावामध्ये, जो आम्हाला तर माहीत नाही आपल्या पिढीला आहे,
पण जवळजवळ 40 ते 45 वर्षांनी हा जो कार्यक्रम आहे हा झालेला आहे. गावदेव मखर तोरण उत्सव असा हे कार्यक्रमाचं नाव आहे. बरोबर. मोर्चापाडा भागडा हा दोन्ही गावाचा आमचा एकत्र असलेला हा गावदेव आहे. या गावदेवाचे मखर आहेत. या मखरांना आम्ही तोरण बांधणार आहे आणि त्यासाठी आम्ही आता गावाची वेशीवरचा देव असल्यामुळे आम्ही गावामध्ये प्रवेश करणार नाही. जेव्हा आमची पूर्ण वेस पूर्ण बांधली जाईल म्हणजे त्यासाठी आम्ही बाहेर आलेलो आहेत. सगळं हे बाड बिदाड पुस्तक घेऊन आम्ही सगळे हे आलोय गावातून बाहेर. आमचा पूर्ण एक दिवस इथं वस्ती राहणार आहेत आम्ही आणि त्याच्यानंतर आमचा गावाचा जो काही कार्यक्रम आहे आमचे वरिष्ठ आहेत म्हणजे जे पुजारी आहेत त्याची माहिती देणार आहेत. त्यानं तुम्ही दोन शब्द विचारावा. आधी मी ह्या दादांना विचारतो, आपण उत्साहित आहेत का? म्हणजे हा कार्यक्रम एवढ्या वर्षांनी होतोय तर तुम्हाला कसं वाटतं आणि तुम्ही सगळे हॅप्पी आहेत का? हो नक्कीच आम्ही खूप उत्साहित आहोत. का उत्साहित आहे त्याचे कारण मी सांगतो. कारण ही आदिवासी संस्कृती आहे ना ही जगात खूप महान आहे असं म्हटलेलं आहे. त्याच्यासाठी आम्हाला पण कळायला पाहिजे की नक्की आमची संस्कृती काय आहे. कारण आपली संस्कृती आपली चालीरीती आपल्या परंपरा आहेत खूप महत्त्वाच्या आहेत. त्या जगामध्ये एका खूप छान पद्धतीपैकी म्हणजे एका युनोनी नावाजलेल्या आहेत. तर त्या आपल्या ज्या चालीरीती आहेत आपल्या रीतिरिवाज आहेत ह्या जुन्या लोकांपासून नवीन पिढीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. कारण ह्याचे आता आपण बघतोय जे आरक्षणाच्या बाबतीत असो किंवा इतर मुद्दे असो ते खूप गुंतागुंतीचं प्रकरण चाललेलं आहे. तर हे सर्व तरुण पिढीला सुद्धा ही माहिती आली पाहिजे पुढच्या पिढीपर्यंत. म्हणून ही जाणून घेण्यासाठी आम्ही खूप उत्साहित आहेत. आम्हाला पण कळालं आहे की काहीतरी नवीन कार्यक्रम होत आहे म्हणून आम्ही सर्व गावातली मंडळी सर्व उत्साहित आहेत. बरोबर. आपण बाबांना विचारू. बाबा इथे जो आता रात्रभर इथं जो कार्यक्रम होणार आहे त्याबद्दल तर आम्हाला काही माहिती नाही, तर सर्वांना सांगा की कशा प्रकारे इथे कार्यक्रम होणार आहे आणि काय काय करणार आहे तिथं आपण रात्रभर. रात्रभर आपण ना तो डाकवाला आहे ते डाका वाजवतील, घांगड भक्ती आहे तो घांगडी वाजवील, गाणं बोलणार तो तिला काय सांगता येईल त्याचा गाणं बोलू. पण हे आडाओढाने करेल रीती तसं ते करावं लागतं. 40 वर्षांनी 50 वर्षांनी म्हणजे असं ते करून घेतात. ते झाल्यावर पोराबाळाला सांगून राहिलं बाबा त्याला बकऱ्या लागतो मेंढा लागतं त्यामुळे ते मखर देवासाठी ते आम्हाला घ्यावं. आणि गावकरी एक दिवस बाहेर पडतील तर त्याला जेवाय घालावं प्रत्येकाला. बाहेरचा असो ना तो गावातला असो कोणीही असो त्याला जेवायला घालावं लागेल. आता गावाच्या बाहेर आहेत मग सकाळी गावात जाल की डायरेक्टली उद्या संध्याकाळी इथनं नाही सकाळी निघून जाणार आम्ही. सकाळी तोरण काढून पाट्या वगैरे ते सगळं आम्ही बरोबर. जे तोरण बोलतात जसं हे मखर हे दिसतात हे मखर आहेत हे जुने मखर आहेत ते काढून आणि हे नवीन मखर हे आणि तिथे ह्याच्यामध्ये म्हणजे काही वस्तू असतील तर आजची रात्र जी आहे ती बाहेरच तुम्ही हे करणार आहेत. तर ह्या टोपलीमध्ये काय काय आहे ते सांगाल का जरा. याच्यामध्ये डांगर, मक्का, गहू, ज्वारी, बाजरी, सुपारी आणि जे जे नवीन धान्य केलेलं आहे उत्पन्न नारळ आणि टोपरी असं भरपूर धान्य आहे ज्याची आता हा देव झाल्यानंतरला त्याची मळणी करणार. पण मला पण हा पहिला एक्सपिरियन्स आहे म्हणजे मला पण याच्याबद्दल एवढं काही तुम्हाला सांगता नाही येणार. पण जे मोठ्यांकडून ऐकलं त्याच्याबद्दल मला एवढंच माहिती की याच्यात एवढं काय आहे असं. तर मित्रांनो सर्व जो गाव आहे तो सर्व बाहेर आलेला आहे आणि रात्री झोपण्याची वगैरे सोय पण केलेली आहे त्यांनी. तर सर्वजण गावातले आपल्या आपल्या जागा वगैरे पकडून जेवणाची वगैरे सोय करायला लागलेल्या आहेत. सगळीकडे तुम्हाला आग दिसेल. तर मित्रांनो आता रात्री वाजलेले आहेत 8 आणि सगळीकडे तुम्हाला लाईट म्हणजे दिवे तर दिसतच असतील. तर सगळीकडे आरती चालू आहे आता ही. सरकारी नोकर गावकरी ह्यांनी जो प्रतिसाद दिलेला आहे आम्हाला त्यांचं मी प्रथम मनापासून स्वागत करत आहे.
हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. डेव्हलप करून पुढे घेऊन जायचं आहे. आपल्याला ही परिस्थिती बदलायची आहे. आज जेव्हा आपण बाहेर सिटीमध्ये वावरतो तेव्हा आदिवासी म्हणून आपल्याला हिणवलं जातं. हे किती लोकांना माहित आहे? जेव्हा आम्ही बाहेर कॉलेजमध्ये शिक्षण घेत होतो तेव्हा आम्हाला सांगितलं जातं तुम्ही फ्रीची स्कॉलरशिप घेता काय घेता, पण त्यांना आम्ही सांगतो बाबा रे, आदिवासी मधून जर आरक्षण घ्यायचं असेल तर आदिवासी पोटीत जन्म घ्यायला लागतो. त्या हाल अपेष्टा ते सहन करायला लागतं. ते डोंगरावरचं जीवन ते आम्हाला जगायला लागतं आणि ते आम्हाला जमतं, ते तुम्हाला जमणार नाही. म्हणून ह्या शासनाने ह्या आम्हाला भारत देशाने सिक्स शेड्यूल मध्ये आम्हाला टाकलेलं आहे की आदिवासी आहेत त्यांचे हक्क अधिकार हे ग्रामसभेशिवाय किंवा कोणालाही बदलता येणार नाही. हा असा खूप मोठा आपला इतिहास आहे. जर इतिहास सांगायचं झालं तर बिरसा मुंडा पासूनचा इतिहास आता मी काही सांगणार नाही. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि सकाळी सकाळी उठलो, ऋषीच्या घरी जाऊन आलो, फ्रेश वगैरे होऊन आलो मी पण आणि जितू पण. तर आता तुम्हाला दाखवतो रात्री तोरण आणि जे मकर असतात ते रात्रीच केले जातं, कारण ते सकाळी किंवा दिवसा नाही केलं जात. ते केलेलं आहे तर दाखवतो तुम्हाला. आता हे मकर आहेत, हे नवीन मकर आहेत आणि हे वरती तोरण बांधलेलं आहे. तर मित्रांनो, सकाळी सकाळी उठलेले आहेत आपण आणि बघत असाल सगळ्यांची तयारी झालेली आहे. आणि बाबांना विचारू आपण आता की कशासाठी आता जमलेले आहेत हे सर्व. रात्रभर इथं आपण वस्ती केलेली आहे आणि सकाळी काय करणार आहे आणि कुठे जाणार आहेत आपण? ह्या पाट्या घाटालावून आल्या तर त्या बरकत वाळण्यासाठी ती भागडे सहाराला नांदायसाठी आल्या. बरोबर ना? हो. आणि आता ते म्हणजे ते आता- पाटी वगैरे आहे ते कसं? ते तपासल्या पाट्या ते आता सोडणार नाही, ते आता तसं सोडणार बरोबर. आणि काय राऊंड वगैरे हा मारणार? राऊंड 5 फेरे. कसं झाला म्हणजे इथं मंदिर हा, आपलं आहे? मंदिराला 5 बरोबर. 5 फेरे मारायचे. बरोबर. आणि तिथे जे मखर केलेलं आहे तिथं पण हा, काय तिथे पण करणार? 5 फेरे मारायचे. जाऊन भगवत तिथं त्यांची त्याच्या पद्धतीने आमच्या पद्धतीने कसं करू, आता सरस्वर आम्ही त्या मेन पाट्या आहेत बरोबर. त्या तपासणार आणि त्याच्यानंतर सरस्वर 2-2 बाया 3-3 बाया सरस्वर काढत घेऊ. बरोबर. एका मागे एक मागा एक. बरोबर. आणि त्यानंतर जो कार्यक्रम झाला त्यानंतर काय करणार आहे आपण? जेवणवाळी म्हणजे पूर्ण गावाला म्हणजे दोन गावाला जेवणवाळी करणार. म्हणजे प्रसाद म्हणून. हा, प्रसाद. बरोबर. म्हणजे कोणी पाहणा आला त्याला पण जेवण. बरोबर. जो बाहेरचा गावाला किंवा आपल्या परिवारामधला जो बाहेर राहत असेल त्याला पण आपण प्रसाद म्हणून जेवण वाढवतो. त्याला पण जेवण. बरोबर. 4-5 बकरी मारणार बरोबर. मेंढा मारणार. बरोबर. मग ते सगळ्यांना जेवाय देणार. तर मित्रांनो, प्रसाद म्हणून मेंढा आहे आणि बकरे वगैरे आहेत ते प्रसाद म्हणून जेवण्यासाठी जेवण देणार आहेत ते प्रसाद म्हणून. तर बघूया पुढचा कार्यक्रम आपण.
तर मित्रांनो आता आपण आईना विचारू रात्रभर इथे येऊन काय केलं वगैरे ते. तर आई रात्रभर इथे तुम्ही रात्री आले आणि इथे काय काय केलं ते जरा सांगाल का? आमचे गाव देवाचा उत्सव होता म्हणून आम्ही सगळं गाव महिला इथं आम्ही रातभर थांबलो, आरती केली. आमचा गाव देवाचा उत्सव होता म्हणून आम्ही रातभर इथं थांबलो, जेवण केलं, जेवलो आणि रातभर मस्त आरत्या केल्या आणि बसून जोडले. बरोबर. आणि गावात एकही माणूस थांबलेला गावात नाही? एकही माणूस थांबलेला नाही. सगळं परिवार, सगळा कुटुंब, सगळा गाव इथंच आम्ही. बरोबर. की लहान मुलं सर्व 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 आम्ही इथेच होतो. आणि आता हे जे याच्यामध्ये सामान आहे ते घेऊन आता तुम्ही पुढे जाणार? आता हे आम्ही डोक्यावर घेऊन देवळाचे जम्बूत 5 फेर फिरणार. बरोबर. आमचे तोरणाकडून आम्ही जाणार. घरी घेऊन जाऊ. या मंचावर उपस्थित आम्ही ज्यांना नेहमी आदर्श मानतो आणि आपल्या गावासाठी नेहमी तत्पर असणारे चौधरी साहेब, त्यांच्यासोबत असलेले गेगर साहेब, आमचे दसकोडचे भोई साहेब, त्याच्यानंतर या ग्रामपंचायतचे कार्यतत्पर सरपंच साहेब, उपसरपंच ताई, सर्वांना नमस्कार करतो. गावदेवाला नमस्कार करतो. आज खरंच खूप बरं वाटलं की गावदेवाच्या कार्यक्रमानिमित्त आपले 2 गाव एकत्र येऊन खूप चांगल्या प्रमाणात आणि चांगल्या मोठ्या प्रमाणात हा उत्सव आपण उत्साहाने साजरा करतोय.
बांधायला काही समजे नाही ना कशात टाकून द्या अरे पण टाईम होत होता आता चांगली आठवून बांधेल त्याच्यात कशाच रस्ते यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे शाल आणि श्रीफळ देऊन. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. मित्रांनो जेवण वगैरे शिजत आहे आणि जोरदार टाळ्या सगळे वाजवून घरी गेलेले स्वागत आहेत. करायचं आहे. चिकन आहे, इकडे पण विष्णू व्हेज भोंडवा. आहे, तिकडे डाळ आहे आणि इकडे त्यांनी भात सुद्धा वगैरे आहे. स्टेजवरती यायचं आहे. पाटील मग थोडा तरी दिसला पाहिजे. तर मित्रांनो हा जो तुम्ही कार्यक्रम बघितला गावदेव मखर तोरण उत्सव 2025 भागडा येथे जो संपन्न झाला, हा कार्यक्रम खूप छान झाला आणि तुम्हाला पण कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग बघायचे असतील तर आपल्या बॉबी डोके ब्लॉग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा. तर चला भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये.